थोड़ा है थोड़े की जरूरत है, जिंदगी फिर भी यहाँ, जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है। ओ, क्या बात है दीदी, क्या बात है। यू नो व्हॉट, तुझा आवाज खूप सॉलिड आहे. तू जायला होतस त्या शो मध्ये. ते काय नाव त्याचं, सारेगमपा लिटिल चॅम्प्स. अरे ट्रस्ट मी, त्या लहान मुलांमध्ये मस्त फिट झाले असतील. हो का? हा. मग आता मी तुला माझा राग गाऊन दाखवू? नाही बघू दे. ए काय काय करतेस तू? अरे नाही बघायचं नाही, सरप्राईज आहे. अरे हो, मी चव घेऊन बघते, मगच मिळेल ना मला सरप्राईज. नाही सिक्रेट आहे, सिक्रेटली बनवलेली रेसिपी. बरं ठीक आहे, मी डोळे बंद करून थांबते इथे आणि वास घेते फक्त. नो वे, तू एक काम कर. ऐक ना, खूप चांगला वास येतोय, प्लीज टेस्ट करू दे ना पटकन. ना अजिबात अलाउड नाहीये. एक काम कर, बाहेर जा, टेबलवर बस आणि आतमध्ये यायचं नाही. तुला तुझ्या विठ्ठला की कसं. तुला बरं ऐक, मला खूप भूक लागली, पटकन येशील? ये झालंय ऑलमोस्ट, थोडंसच आहे. थोडा है थोडे की जरूरत. क्या बात है. मैं तुझको बुलाऊंगा तेरे घर से, तेरे पप्प्या, इट्स ओके. ऐक ना. बोल ना. अरे ते महत्वाचं बोलायचंय, ऐक ना. हो ऐकतोच आहे. दिस इज इन्सल्टिंग. मी तुझ्याशी बोलते, तू भलतीचकडे बघतोय कुठेतरी. बरं ऐक, ते आता आपण मेसेजेसवर ऑर्डर घेणार आहोत. म्हणजे लोक जास्त मेसेजेस प्रेफर करतात ना कॉलपेक्षा. तुझा नंबर देते मी पेजवर. एक नंबर. एकच नंबर, कन्फ्युजन नको उगाच. एकच नंबर देते. तसं नाही, म्हणजे भारी कडक झुमला स्टिक. अच्छा, वन मोर थिंग. इथून पुढे चेंज करताना डोर लॉक करा. आणि अजून एक, झिप लागत नसेल तर मेणबत्ती फिरव झिपवर. सॉरी. थँक्यू. सायरस, लवकर आण, भूक लागली आहे. मला भूक नाही कंट्रोल होत, चिडचिड होते माझी. थांब सायरस. मी बोलवते. सायरस, अरे पाव आता. हो बाई, पाव वडापाव नाही तर भजी पाव, काहीतरी पाव. शी, वाह्यात होता. भाई जोक असतो. हो, आणि भूक असते जी मला खूप लागली आहे. आणि आता तो काय सरप्राईज वगैरे म्हटलं तेव्हापासून अजून चाळवली आहे ती. आणि एवढं सगळं करून काहीतरी बरं खायला घालशील तर ठीक, नाहीतरी ते भूक बळी जाते. यार सायरस, ये ना लवकर. इथून अजून कोणी गेलेलं परवडणार नाही आपल्याला. कदरदान साहेबान खानदान बागबान, नाच मेरी जान. गोवा से आया है ये साइरस नादान. दिया है डैडा ने आधा मकान. आधे मकान में रहते हैं कुछ हैवान, जिनके लिए लाया हूँ प्यार से बना के टेस्टी पकवान. जय जवान जय किसान. क्या बात है यार, तुझा दी एंडिंग म्हणजे ऍक्च्युअली चेरी ऑन टॉप. वाह साहेबा, क्या बात है. भाई तकलिया. तकलिया नहीं, शुक्रिया कहिए हुजूर, शुक्रिया. भाई वास चांगला येतोय. काय आहे का इथे खायला? मौसम है शायराना और तुम सब लोग हो भूखा. इजराइल से लेके आया हूं तुम सब के लिए शाक्षुका. शुकशुकाट? नाही दीदी, हे सगळं खाल्ल्यानंतर ह्याच्या चवीत तुम्ही हरवून जाल आणि इथे जो सन्नाटा पसरेल ना, ते शुकशुकाट. आणि हे आहे शाक्षुका. भाई इस्रायलची डिश आहे शाक्षुका. इस्रायल, धनंजय मानेचा इस्रायलचा मित्र वारले. त्याच्या बरोबर त्याला दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. आणि हे खाऊन आपण सुद्धा वारणार. साहेबा, नहीं वारेगा. वारे न्यारे हो जाएंगे तुम्हारे. चलो. ऐका ना, तुमची प्रश्न मंजुषा आणि काय शेरोशारी बाजूला राहू द्या.
मला भूक लागली, मी खाते. सावी, खा तू पण. काय रे सायरस, खूपच चांगलं झालं हे. अन्नदाता सुखी भव. टू गुड सायरस, टू गुड. थोडा सिस्टर. फुल रिस्पेक्ट भाई, फुल जिम्नास्टिक, फुल वल्ला वल्ला उल्ला उल्ला. थोडा साहेबा थोडा. भाई आता हंटोय ना, तोडू काय? हा, थोडा म्हणजे थँक्यू, हिब्रू मधलं थँक्यू. इस्रायलची डिश आहे ना. सायरस हेवा वाटतो तुझा. अरे किती चव आहे तुझ्या हाताला, थोडे दे मला. आय विश दीदी, पण नाही देऊ शकत. पण हा, मी तुला या डिशची सिक्रेट रेसिपी देऊ शकतो. अरे मला सांग ना माझं सिक्रेट साहित्य. शुअर. साहित्य आणि कृती. शाक्षुका बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल काही चमचे ऑलिव्ह ऑइल, त्यानंतर बारीक चिरलेला गोरा कांदा, उभी चिरलेली हिरवी मिरची, आडवी चिरलेली लाल मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि त्यासोबत 1 डझन अंडी. अंडी? येस, अंडा. अंडे का फंडा, फंडे का अंडा. क्या हुआ दीदी? दीदी को मिर्ची लगी क्या? अरे मिरची नाही भाई, पाप लागलं, पाप. म्हणजे? अरे भाई तू सांगायचं नाही, त्यात अंड घातलंय. ती आपली दीदी प्युअर व्हेज आहे. होली मोली. दीदी दीदी दीदी, आनंदी दीदी, आई एम रियली सॉरी. अरे आई एम सॉरी यार. दीदी. हॅलो पांडुरंगा, नारायण, गणपती बाप्पा, माफ कर मला. मी चुकले. मला तू हवी ती शिक्षा दे. मी खूप चुकले. मी एवढ्या वर्षाचं व्रत तोडला. मी जन्माला येण्याआधीच एका जीवाला मारलं, खाल्लं. मला माफ कर. मी सांगते, तू मला हवी ती शिक्षा दे. हवं ते कर. मी तयार आहे. मी व्रत तोडलंय एवढ्या वर्षाचं. मी चवीला भाळले आणि खात सुटले. मला मी ओ गॉड भाई, आवाज बंद झाला. साहेबा यार, मला खूप भीती वाटते. भाई तू लकी आहे, तू वाचला. भाई नशीब समज आनंदी आहे. हिच्या ऐवजी जर मुक्त असती ना, तर तुला फाडून खाल्ला असता. 1 मिनिट. नॉनव्हेज चुकून खाल्ला म्हणून मलाच फाडून खाल्ला असता. दिस इज फनी एक्चुअली. इट कैन बी ब्रेकिंग न्यूज हुई. नॉनवेज खाने के वजह से एक लड़की ने शेफ को ही खा डाला. नॉनवेज का बदला नॉनवेज से डबल नॉनवेज. भाई इथे आनंदीचा आवाज येत नाही आणि तुला भंक सुचते. आई एम सॉरी दीदी. दीदी दीदी दीदी, ऐक ना. आई एम सॉरी, आई एम सॉरी दीदी. आई एम सॉरी यार. आनंदी ऐक ना प्लीज. आई एम सॉरी. मला माहित असतं तर मग केलं असतं का असं काहीतरी. आय एम रिअली सॉरी. बोल ना. अरे हो भाई, अरे भाई आनंदी, बस आता बस. आपण एक काम करू ना भाई. ती उर्मिला आली ना की तिला साबुदाणा खिचडी बनवायला सांगू ना, मग ती खाऊन तू. अरे त्यात काय, मला येते ना साबुदाणा खिचडी बनवता एकदम टनाटन. मी बनवू का? भाई तू नको. तुझे अंड्याचे हात आहेत. काय बोलतो साहेबा? हे हात अंड्याचे कुठे? सालो साल से ये हाथ मेरे ही है. भाई तू काय जोक काय मारतोय? I'm sorry. दीदी जम का मारते? अंगात आलाय कन्फर्म. काही झालं नाही असं. शोधते मी काहीतरी. मग मला सांग ना काय हवंय, मी शोधतो. हात लावू नकोस माझ्या देवांना. तुझ्यामुळे मलाही लावता येत नाही त्यांना हात. भाई मारला त्याला. ऐक ना, तू काय शोधते ते सांगते का? आपण भटजी बोलू, व्यवस्थित शोधून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. 2 बाटल्या ठेवल्या होत्या मी इथे. बाटल्या? भार सोसना जड झाले पिकावानी अंगात. कोंबडी पण. अरे भाई तू वेडा आहे का जरा? इथे अंड्याचा मामला झालाय, त्याच्यावरनं मॅटर झालंय आणि तू कोंबड्यांवरची गाडी काय बोलतोय? अरे मी अडकलो. मग ते होत तुला माहिती आहे आता यार. ठीक आहे. मला विचारायचंय की कोणत्या बाटल्या?
एक गोमूत्राची बाटली होती. अच्छा ती ती मी ती काय फेकली. फेकली? हा ते मी ओपन केले आणि जस्ट ते पडली सांडली आणि सो मी फेकून दिली ती. आणि दुसरी दुसरी कुठली कुठली प्लास्टिकची. ओ ती ती आहे खाली ड्रॉवर मध्ये ती आहे. रिकामी बाटली. यातलं गंगाजल कुठे? कुठे? गाता गाणं गाऊ नकोस, उत्तर दे. गंगाजल मला तहान लागली सो मी ते सगळं पिऊन टाकलं. मला काय माहित त्यात गंगाजल आहे. तू हे सगळं पिऊन टाकलंस? पिऊन टाकलंस? ओ असं कसं कळणार ना त्यात काय आहे ते मुंबईचं पाणी बनारसचं पाणी असं वेगळं थोडी कळतं यार दीदी. गंगाजल आहे ते त्याचं कलर वेगळा असतं तर कळलं असतं ना यार. पानी है वो, पानी पानी है, पानी जिंदगानी है. पी गया मैं इतना क्या यार. सॉरी. सरक मागे बाय कुठे चालली? काय शोधायला? अरे दीदी यार साहेबा तू हॉटेल सांभाळ मी तिला सांभाळतो. दीदी ऐक ना, आय एम सॉरी. काय चाललंय आपल्या घरात, आपल्या हॉटेलमध्ये बाई. आधी अंड, नंतर गाय. बाई काय काय बाई, हे काय हॉटेल आहे का राणीची बाई, कळतच नाही बाई. पण बाई तुला सांगू का, मला असं वाटतं की अंड सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. अंड बेस्ट नाश्ता आहे बघ ना बाई. एकतर त्याच्यात प्रोटीन वगैरे असतात, भारीच असतं शरीरासाठी, आणि तो नाश्ता खिशात मावतो. म्हणजे बाई अंड आपण खिशात घेऊन फिरू शकतो. जगात असा कुठला नाश्ता आहे जो आपण खिशात घेऊन फिरू शकतो, ते सुद्धा विथ कवर. म्हणजे बाई बघ, उकडलेलं अंड घेऊन जायचं, खिशात ठेवायचं, आणि भूक लागली की ते सोलून खायचं. म्हणजे खराब पण होत नाही बाई आणि खायला पण टेस्टी अंड्याचे बाई. आणि जर घरी असला तर कितीतरी वेगवेगळे पदार्थ होऊ शकतात आणि ते सुद्धा टेस्टी. म्हणजे काय फरकच पडत नाही, कोणीही करा चुकूच शकत नाही. कारण अंड भारी असतं. अंडा होता जबरदस्त. भाई अंड्याबद्दल खूप बोललो, आता भूकच लागली, मी खाऊन घेतो. ऑर्डर व्हेज का नॉनव्हेज? गोल क्या बात है बंडिया. आज रात को भाई तेरे को पार्टी अपने तरफ से. हा भाई कुठे आहेस? ए भाई कुठे आहे तू? भाई आपल्या बंड्याने गोल केलाय भाई. नरे बरकात आलोय आपण खेळायला फुटबॉल. येतं काय तुम्ही खेळायला? ए भाई तुला मेसेज वगैरे करायला टाइम आहे, आधी फोन उचलायला टाइम नाही. आता ऐक तू, नाहीतर त्या नरे पार्क मध्ये येऊन ना तुझा फोन तुझ्या. काय झालं भाई, जोक आवडला नाही काय? भाई आपण तर अजून असतोय. एक माकड आणि एक बोकड हनीमूनला जातात आणि रात्री त्यांच्या रूम मध्ये हत्ती येतो. अरे भाई तुला हसायला येते? तुम्हाला जोक आवडला नाही काय? अहो भाई तुम्ही ना जोक पूर्ण वाचलाच नसेल. ते काय होतं माहितीये, बोकड असतो ना तो त्याच्या रूम मध्ये असतो आणि हत्ती येतो त्यांच्या रूम मध्ये. आणि ए भाई आपल्याला सगळं माहितीये, तो काय बोलतो, तो काय करतो, मला सगळं माहितीये. तुला माहित नाही इकडे काय झालंय ते. काय झालं बाई, काय झालं? तिथे पण हत्ती आलाय काय? तू जर आता हसणं थांबवलं नाही ना तर नरे पार्कात 2 हत्ती पाठवेन. नको बाई, हत्ती नको. काय झालंय भाई इकडे असं झालंय, सावीने तू पाठवलेला नॉनव्हेज जोक वाचलाय आमच्या गावात. आणि तू तो आपल्या त्या ग्रुपवर पाठवलाय आमच्या गावात. त्यामुळे तिने सगळे मेसेज जे वरचे होते ना ते सगळे वाचले असणार. त्यामुळे तिला आता वाटत असणार आहे की आपण खराब माणूस आहे. आमच्या गावात भाई. भाई माझ्या नाही रे, तुझ्या जायचं. कॅरी ऑन.
हॅलो भाई, अहो भाई काय झालं? या भाई तिने आता आपल्याला शिवी देताना ऐकलं, म्हणजे तिला वाटत असणार की आपण अजूनच खराब माणूस आहे. आईच्या गावात. ह्याच्या तर आईच्या. दीदी आय एम सॉरी, सॉरी, आय एम रिअली सॉरी यार. तर हात जोडून सॉरी म्हणतोय, पाया पडू का तुझ्या मी? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझ्या सगळ्या देवांना सॉरी. आपण ऑलमोस्ट 6 किलोमीटर चालत आलो. देवानं खाल्लेलं अंड पण पचलं असेल. ओके फाईन, आपण परत जाऊया. मी 12 किलोमीटर चालायला पण रेडी आहे, नो प्रॉब्लेम. तूच बघ ना, समोर असं अरेबियन सी आहे, अरबी समुद्र. इथे कुठे मिळणार आहे तुला गंगाजल? सगळं खारट पाणी आहे. आणि गाय लोक, त्यांना खायला चारा लागतो. इथे सगळी रेती आहे. अशा ठिकाणी कुठून येणार आहेत गाय लोक? ह्या ना मिलेगी गाय, ना मिलेगी गाय का शुशू. शुशू नाही, गोमूत्र. आय एम सॉरी. पाहिजे गायच्या शुशूला गोमूत्र कोण म्हणत असेल? बाहुबली पार्ट 3 मधल्या विलनचं नाव वाटतं, गोमूत्र. ओके, नाही नाही, आय वॉज किडिंग दीदी. इडियट. काय चाललंय? मी विचारलं काय चाललंय? अरे सॉरी, मला वाटलं तू ते श्लोक बोलतेस त्याचाच कुठला तरी पार्ट बोललीस. सॉरी. मी विचारलं हे काय काय चाललंय? अरे दीदी, तू ते श्लोक बोलत होतीस ना, तो माझा पार्ट नाही आहे, म्हणून मी जस्ट बसलो होतो शांतपणे, तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. दॅट्स इट. गंमत वाटते ही सगळी? गंमत नाही, भीती वाटते तुझी, आणि काळजी सुद्धा वाटते तुझीच. तर सकाळच्या माझ्या सगळ्या मेसअप नंतर तू काहीच खाल्लं नाहीयेस. ऐसा मत करू ना दीदी. यु नो, अंड खाल्ल्याने देव रागावले असतील, राईट? तर आता हे जर तू जेवली नाहीस ना, तर अन्न देवता सुद्धा रागवेल. प्लीज जेवून घे, प्लीज. आणि अजून लेट मी टेल यू, मी पुन्हा एकदा आंघोळ केली आहे, स्वच्छ शुद्ध झालोय, आणि स्वतःच्या हातांनी बनवलं तुझ्यासाठी. मग आता यावेळी काय मिसळलंस? कोंबडी की बोकड?